नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, चला आज आपण साधं सोपं असं बनवणार आहोत. तर काय बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर मैत्रिणींनो, हे बघा, आपण छान अशा कवळ्या कवळ्या अशा हिरव्या मिरच्या घेऊन आलेलो आहे. आणि ह्या मिरच्या मस्त उभ्या कापून बेसन पिठामध्ये 3 पीठ मिक्स करून बेसन पीठ आणि थोडंसं गव्हाचं आणि थोडं चिमूटभर बाजरीचं हे पीठ मिक्स करून त्याच्यात खरपूस आणि खमंग अशा छान अशा आपण ह्या मिरच्या तळणार आहोत. तर त्याच्यासाठी या मिरच्या बघा आपण घेतलेल्या आहेत. आता या मिरच्या आपण उभ्या कापून घेणार आहोत आणि पीठ कालून कसं घेतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर साधे सोपे आपल्या आता ह्या मिरच्या आपण घेतलेल्या आहे. तर चला मैत्रिणींनो, लवकरच तुम्हाला मी दाखवत आहे. तर ह्या बघा मैत्रिणी, छान अशा आपण चिरून घेतलेल्या आहे. या सर्व मिरच्या अशा उभ्या अशा 2-2 खापा होईल अशा चिरायच्या. तर कोणाला काय चिकट नाही लागून असं बी कोणी झटकू शकतं, बी झटकून टाकायचं त्याच्यामधले. तर आज आपण बेसन पिठामधल्या मस्त अशा खमंग आणि खरपूस मिरच्या तळणार आहोत, साध्या आणि सोप्या. तर चला आता ते पीठ कसं कालवतात ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर मैत्रिणींनो, आता मिरच्या तळण्यासाठी आपण घेतलेलं आहे हे बेसन पीठ. आणि हे बघा थोडं घेतलं आहे आपण हे बाजरीचं पीठ. कुरकुरीत आणि खमंग अशा मिरच्या आज आपण तळणार आहोत साधं सोप्या. हे घेतलं आहे थोडं गव्हाचं पीठ. आता बघा मैत्रिणींनो, हे 3 पीठ असे छान असं आपण मिक्स केलेलं आहे. गव्हाच्या पिठाने कुरकुरीत आणि खमंग अशा मस्त तळल्या जातात, बाजरीच्या पिठाने एकदम कुरकुरीत लागतात. तर अशा मिरच्या तुम्ही तळून बघा मैत्रिणी, करून बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता मैत्रिणी, ह्याच्यात थोडेसे नॉर्मलनेस आपले तिखट टाकलेलं आहे, नॉर्मलनेस. आता याच्यामध्ये ना मैत्रिणी, चवीनुसार आपण हे मीठ टाकलेलं आहे. आणि मैत्रिणी बघा, आता आपण परत हळद बी टाकणार आहोत. थोडीशी हळद बी टाकणार आहोत. आता आपण हे पीठ असं छान असं मस्त मळून घेऊया. लय पातळ नाही करायचं बरं का मैत्रिणी, असं घट्ट, म्हणजे त्या मिरच्यांना लटकन असं करायचं. पातळ केल्यावर ना ते सर्व खाली पडतं आणि मग मिरच्या अशा चांगल्या तळल्याने जाते, म्हणजे मिरच्याला चिटकत नाही. आणि बेसन पीठ जेवढं मिरच्याला चिटकलं ना तेवढं खायला बी छान लागतं. ते बा असं एकदम घट्ट, हे बा हे कसं असं घट्ट केलेलं आहे मी, असं घट्ट. मग घट्ट जेवढं आपण घट्ट करू ना बेसन पीठ, तेवढं त्या मिरच्या आहे ना खमंग आणि खरपूस तळल्या जातात आणि चांगल्या कडक अशा मस्त लागतात. आणि जर आपण लयच पातळ केलं तर मग ते नरम पडतात. एवढं नरम नाही तळायच्या आपल्याला, अशा मस्तपैकी खरपूस आणि खमंग अशा झाल्या पाहिजे मिरच्या. तर हे बघा असं छान असं हे पीठ असं एकजीव करून घ्यायचं, असं मस्त कालून घ्यायचं. हे गोळे गोळे नाही झाले पाहिजे पिठामध्ये, म्हणून पीठ असं हे बघा असं छान असं. कारण कसं गोळे जर झाले पिठामध्ये तर मग ते पिठाला लागतात आणि छान असा लागत नाही. तर असं मस्त असं हवा असं हे करून हाताने असं छान असं चांगल्या पद्धतीने असं मस्त मळून घ्यायचं. छान अशा मिरच्या ह्या आता आपण तळणार आहोत. तर खारट आपण मिरच्यात मीठ याच्यात तर मीठ टाकलेलंच आहे. आता बघा कशा आपण मिरच्या तळणार आहोत तर हे दाखवते. आता या पद्धतीने असं छान मस्त बेसन पीठ आपण एकजीव करून घेतल्या. हिरव्या हिरव्यागार आता कशा पावसाळ्याच्या मिरच्या छान येतात आणि खायला बी चांगल्या लागतात पावसाळ्यामध्ये. तर बघा अशा मिरच्या तळून नुसतं बेसन पिठात तळल्याने पूर्ण नरम होतात. तर आता आपण हे मिरच्या घेतलेल्या आहे ना, मिरच्यावर थोडंसं असं मीठ झटकायचं आहे थोडंसं, कारण कसं त्याला बी लावून घ्यायचं आहे, कारण मग आळणी लागतात मिरच्या. तर मग आता चला आपण हे मिरच्या आहे ना, ह्या मिरच्या आहे ना मैत्रिणी, आता ह्या बेसन पिठात आपण अशा टाकणार आहोत. आता बेसन पिठात मस्त अशा छान ह्या मिरच्या आपण टाकलेल्या आहे. मग आता काय करणार आहोत मैत्रिणी, आपण छान असं मस्तपैकी आता आपण हे मिरच्या तळणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला तेल ठेवायचं आहे. अजून ओवा बी नाही टाकला मैत्रिणी, थोडासा ओवा बी टाकायचा आहे आपल्याला.
लक्षातच नव्हतं. तर ही बघा ओव्याची पुडी, तर असं थोडासा नाही करता म्हणून थोडासा टाकायचा असा नावाला. हे बघा, म्हणजे ओव्यानी आहे ना एकदम छान टेस्टी लागतात. तर हे टाकलेलं आहे आपण ओवा. तर मैत्रिणी आता चला, आता आपण मिरच्या कशा तळणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे. साध्या आणि सोप्या. आपल्या गावाकडच्या सर्व रेसिपी राहणार आहे. लय हायफाय रेसिपी नाही मैत्रिणी आपली, जशा साध्या सिंपल पूर्वजपासून आपण बनवत आहे तसं. तर चला आता मग काय करते मी मैत्रिणी, तवा ठेव. तर मैत्रिणी बघा आता हे कसं तळणार आहे ते तुम्हाला दाखवत आहे. तर या मिरच्या सर्व आहे ना असे त्याला पीठ लावायचं सगळं, असा पिठात पूर्ण ह्या अशा हे करायच्या. आता हॉटेलमध्ये तळतात तर मैत्रिणी नुसतं बेसन पिठात तळतात, पण आपण ह्या 3 पिठामध्ये अशा तळून बघा, इतक्या खायला कुरकुरीत आणि इतक्या टेस्टी लागताना. तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्यासारख्या. तर आता मैत्रिणी आपण आहे ना तेल ठेवलेलं आहे साधा आणि सोपं आपल्या तव्यावर. आता तेल पूर्ण तापलेलं आहे. आता आपण ह्या तेलामध्ये ना छान अशी मिरची आता टाकणार आहोत. आता दुसरी बी त्याच पद्धतीने अशी घ्यायची, हवा अशी भरून घ्यायची छान अशी. हवा चौ बाजूने तिला मस्त बेसन पीठ लावून द्यायचं असं, आणि छान अशी ह्या बाजूला ही बी टाकून द्यायची. त्याच्यावरून आहे ना मैत्रिणी असं थोडं 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 असं बेसन पीठ लावायचं. तुम्हाला असं नाही जमलं ना मैत्रिणी, तुम्ही याने लावायचं आपल्या चमच्याने. आता मला कशी सवय आहे तर मी लावते तेलामध्ये, मला काही चटका तुटका बसाना सवय पडली. आता बघा मैत्रिणी, आता लगेच अशा खमंग आणि खरपूस मिरच्या करून बघा, खाऊन बघा मैत्रिणी. एकदम छान अशा पावसाळ्यामध्ये ना अशा मिरच्या भज्यासारख्या गरम गरम मिरच्या खूप छान लागत्या. डब्याला बी नेता येतात आणि गरम गरम अशा पोळ्यांबरोबर लेकरं बी खातात आणि आपणही खातो. तर आता अशा प्रकारे करून सर्व मिरच्या आपण आता ह्या तेलात टाकलेल्या आहेत. ओवा, मीठ, अजून तुम्हाला सांगते 3 पीठ मिक्स करून अशा खमंग छान खरपूस मिरच्या आपण आज तळणार आहोत, साध्या आणि सोप्या. तर हे बघा मैत्रिणी, अशा पूर्ण मिरच्या टाकायच्या. हे बघा या पद्धतीने आपल्या सगळ्या मिरच्या आपण टाकून दिलेल्या आहेत तव्यामध्ये मस्त अशा. त्याच्यावरून असं गरम याच्यामध्ये असं थोडंसं त्याच्यावर पीठ लावलेलं आहे. तुम्हाला काय हाताने तसं लावता नाही येणार मैत्रिणी, पण तुम्ही आहे ना शक्यतो पीठ चमच्याने लावा. काही बुडून घ्यायच्या, काही चमच्याने लावून द्यायचं. तर आता ह्या मिरच्या आपल्या छान अशा तव्यावर टाकलेल्या आहे मैत्रिणी, साध्या आणि सोप्या. तर आता बघा मैत्रिणी, आता ह्या मिरच्या आपल्या छान खमंग आणि खरपूस तळणार आहे. पोळीबरोबर खा, पावाबरोबर खा, अशा छानशा मिरच्या आज आपण तळत आहे. तर आता याच्यात काय करायचं मैत्रिणी, तेल आहे ना असं त्याच्यावर टाकायचं थोडं थोडं, म्हणजे काय होतं ते तेलाने वरचा भाग बी भाजला जातो. तर या पहा असं चमचा घ्यायचा, चमच्याने असं तेल टाकायचं त्यांच्यावर वरून बी, म्हणजे वरचा बी भाग सगळ्या मिरचीचा भाजला जातो. आता आपल्या खरपूस आणि खमंग अशा छान मिरच्या तळत आहे. तर मैत्रिणी एक वेळेस अशा मिरच्या करून बघा, खाऊन बघा, इतरांना बी करून चारा. कारण हे मिरच्या एकदम खमंग खरपूस होतात. त्याच्यामध्ये ते पीठ असतं ना गव्हाचं आणि बाजरीचं, त्या पिठामुळे ह्या एकदम खरपूस अशा लागतात आणि छान बी लागतात. तर आता बघा मैत्रिणी, आपल्या सगळ्या ह्या मिरच्या एका साईडने अशा छान अशा तळलेल्या आहे. तर आता आपल्याला दुसरी साईडची पलटी मारायची आहे. तर मैत्रिणी बघा, मी असं धरूनच टाकणार आहे.
हे बघा, आता ही मिरची मी अशी धरली आहे. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने मी मिरची अशी पलटी मारणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आता मी ही मिरची पलटी मारली. तर आता मी कशी हाताने मारली, तर तुम्ही तुमच्या आहे ना बाई उलटणीने किंवा झाऱ्याने धरून मारा. आता पुन्हा ही एकदा बरं का, ही मिरची बघा मी कशी धरली. हे बघा, आता ही मिरची अशी खमंग आणि खरपूस अशी छान तळलेली आहे. हे बघा, हातात धरली. आता हिला छान असं पलटी मारलंय. आता हिला इकडं सरकून घेऊन हे बघा, अशा खरपूस अशा मस्त तळायच्या. आता दुसरे आपण धरणार आहोत. या दोन्ही बे धरून टाकते आता एकट चपा. अशा सर्व मिरच्या मी अशा धरून टाकलेल्या आहे. पण तुम्ही धरू नका ना, अशा टाकवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही साधारण सोपं आपल्या उलटणीने किंवा झाऱ्याने अशा टाकायच्या. आता ह्या मिरच्या अशा खमंग आणि खरपूस मस्त आता तळत आहे. एका बाजूने पूर्ण भाजलेल्या आहे. आता दुसऱ्या बाजूने भाजत आहे. तर हे बघा, तर आता या प्रकारे अशा आपण सर्व मिरच्या तळून घेणार आहे. खमंग आणि खरपूस अशा मिरच्या आपण आज तळलेल्या आहे, साध्या आणि सोप्या. तर मैत्रिणी, पोळ्याबरोबर बी खूप छान लागतात, भाकरीबरोबर बी, कोणी पावाबरोबर बी खातं. फुगता बी, मिरच्या अशा फुगतात बी आणि खरपूस आणि खमंग अशा मस्त टेस्टी अशा लागतात आणि लागत नाही, कारण आपण मीठ वगैरे त्यांना चोळलेलं असतं. तर अशा मस्त मिरच्या आज मी केलेल्या आहे. तर मैत्रिणी, ह्या पद्धतीने तुम्ही तळा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर या बघा, माझ्या अशा खमंग आणि खरपूस मिरच्या कशा छान अशा मस्त भाजत आहे. तर अशा मिरच्या चव बाजूने सर्व भाजून घ्यायच्या अशा छानशा, म्हणजे मग चवदार लागतात. नाही तर काही मध्ये भाजत नाही. तर चांगल्या तळल्या तर त्या चांगल्या लागतात. तर आता आपल्या अशा करून सर्व मिरच्या आता आपल्या तळलेल्या आहेत. तर आता ही पुन्हा एक पलटी मारायची आहे मैत्रिणी. तर हे बघा किती छान आणि खरपूस अशी मिरची मस्त भाजलेली आहे. आता मी ह्या मिरचीला परत पलटी मारत आहे. हे बघा कशी धरलेली तेलामध्ये मी मिरची. आता हिला परत अशी पलटी मारते. तुम्ही असं करू नका, तुम्ही उलटणीने वगैरे धरा. आता हे दुसरी आहे. आता या दुसरीला बी शेंडा धरायचा. शेंडा काय तापेल नसतो. आणि पुन्हा अशी आता पलटी मारली. तर अशा करून आपल्या हे सर्व मिरच्या मी आता हे पलटी मारल्या. परत डबल ह्या बघा अशा मस्त खमंग अशा तळे. तर आज बघा आपल्या साध्या आणि सोप्या अशा मिरच्या छान अशा मी तळलेल्या आहे. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही तळा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साध्या सोप्या आज मी मिरच्या तळलेल्या आहे. तर चला मैत्रिणी, आता आपल्या ह्या सर्व मिरच्या आपण काढून घेणार आहोत. चला आता हे सगळ्या काढूया आपण. तर आता आपल्या मिरच्या हे सर्व भाजलेल्या आहे, म्हणजे चांगल्या खरपूस आणि खमंग तळलेल्या आहे. साधी सोप्या आपली आज मिरच्या आपण तळलेल्या दाखवलेल्या आहेत. चला पुढची रेसिपी मी लवकरच मैत्रिणी घेत आहे. साधी सोप्या आपली गावाकडची रेसिपी. हिरव्या मिरच्या झणझणीत आणि चमचमीत आणि खरपूस अशा खमंग मिरच्या तळल्या आहेत. तर ह्या बघा मैत्रिणींना खरपूस आणि खमंग अशा छान मिरच्या आपल्या तळलेल्या आहे. ह्या पद्धतीने तुम्ही तळा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका.
साध्या आणि सोप्या आपल्या मस्त अशा मिरच्या आता ह्या तयार झालेल्या आहे. पोळ्याबरोबर बी छान लागतात आणि पावाबरोबर बी खा, भाकरीबरोबर बी खा, डाळ भाताबरोबर बी मसाला तळून खाता येतात. तर साध्या सोप्या आज मस्त अशा आपण मिरच्या बनवलेल्या आहे. त्या अशा चव बाजूनी सगळी कुणाशा तळून घ्यायच्या बरं का भाज्या. हे बघा छान अशा मस्त खरपूस आणि खमंग छान तळलेल्या आहे. हवा दोन्ही बाजूने हवा. तर सर्व आपल्या मिरच्या अशा छान मस्त झालेल्या आहे. हे बघा साध्या आणि सोप्या आपल्या हिरव्या मिरच्या.